मागील वर्षी सुरू झालेल्या शिर्डी विमानतळाची वाटचाल यशस्वीरित्या सुरू असून नवीन वर्षात भाविकांच्या सुविधेसाठी स्पाइसजेट कंपनीने दिनांक 6 जानेवारी रोजी देशातील प्रमुख शहरांसाठी 78 आसनी 4 विमानसेवा सुरू केल्या आहेत। पहिल्याच दिवशी यामध्ये एकूण येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची संख्या 1000पेक्षा जास्त असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। दरम्यान 1 ऑक्टोबर 2017 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते विमानतळ आणि विमान सेवेचे उद्घाटन करण्यात आले होते। शिर्डी विमानसेवेची स्वप्नपूर्ती झाली असून विमानतळ व्हावे यासाठी 1995 सालापासून प्रयत्न सुरू होते। अनेक अडचणींवर मात करत हे विमानतळ पूर्ण झाले। या विमानतळासाठी 320 कोटी रुपये खर्च झाले असून 9 वर्षात याचे काम पूर्ण झाले। ऑक्टोबर 2017 पासून मुंबई शिर्डी तसेच हैदराबाद शिर्डी या 2 सेवेचा प्रारंभ झाला आहे। त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर राज्यातूनही विमानसेवा सुरू करण्यात आली असून नोव्हेंबर 2018 मध्ये शिर्डी ते दिल्ली स्पाइसजेट कंपनीकडून 189 सीटर बोईंग विमानसेवा दररोज सुरू करण्यात आली आहे। दरम्यान देशातील 4 ठिकाणाहून 6 जानेवारी पासून विमानसेवेला सुरुवात झाली असून 10 जानेवारी पासून चेन्नईसाठी स्पाइसजेट कंपनीची 189 सीटर बोईंग विमानसेवा सुरू होणार असल्याचं सांगण्यात येतंय। स्पाइसजेट कंपनीने जयपूर, भोपाळ, बंगळूर, अहमदाबाद या 4 शहरांसाठी 78 आसनी 4 विमानं सुरू करण्यात आली आहेत। या सेवेमुळे साई भक्तांना मोठी सुविधा निर्माण झाल्याचे प्रवाशांनी सांगितले। या विमानतळावरून एअर इंडियाची एअर अलायन्स ही कंपनी 2 हैदराबाद आणि 1 मुंबईहून अशी सेवा पुरवत आहे। तर स्पाइसजेट तर्फे आता हैदराबाद, दिल्ली, भोपाळ, जयपूर, बंगळुरू अशी विमानसेवा दिली जाते। तसेच हैदराबादहून मंगळवार आणि रविवार अधिक एक विमानसेवा आहे। यात दिल्ली आणि चेन्नई ही विमाने B737 189 आसनी असणार आहेत। तर इतर ही ATR म्हणजेच 78 आसनी आहेत। दरम्यान डेली 20 फ्लाइट सुरू झाल्याने भविष्यात शिर्डीच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येणार आहे। त्यामुळे आता शिर्डी शहराची वाटचाल पंचतारांकित शहराकडे होत असताना दिसून येते। माय न्यूज ब्युरो शिर्डी।